हॅलो फ्रेंड्स, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात MPSCचे जे महाज्योतीचे फॉर्म्स निघालेले आहेत ते कसे भरायचे आहेत ते पाहूयात आपण. इथं गुगलला टाकायचं आहे महाज्योती. ठीक आहे. सुरुवातीच्या छालाच क्लिक करायचे. इथं तुम्हाला येईल बघा ज्ञानदीप समतेचा. या वेबसाईटवरती जाऊन इथं क्लिक करायचे. नेक्स्ट ही बघा वेबसाईट ओपन झालेली आहे या ठिकाणी. तर इथं जे 3 डॉट्स आहेत ना, इथं 3 डॉटवर क्लिक करायचे आणि इथं आहे बघा नोटीस बोर्ड. इथं हे नोटीस बोर्ड, हे नोटीस बोर्डवरती क्लिक करायचं. नंतर हे सगळी वेबसाईट इथं ओपन होते बघा आणि तुम्हाला फॉर्म कोणते कोणते भरायचे आहेत ते या ठिकाणी येते बघा. सुरुवातीला या ठिकाणी आलेला आहे महाज्योती संस्थेमार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता समान धोरणांतर्गत राबवण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग दिल्ली व महाराष्ट्र येथील प्रशिक्षण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा संयुक्त गट ब आणि क हे प्रशिक्षणाचे ऑनलाईन अर्ज असे या ठिकाणी आलेले. इथं बघा क्लिक हिअर वरती इथं क्लिक करा. क्लिक हिअर. ठीक आहे. परत हे असं ओपन होईल. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे तुम्हाला वाचायचे असतील तर ते तुम्ही वाचू शकता. परंतु 2 नंबरचा ऑप्शन बघा लिंक फॉर ॲप्लिकेशन फॉर्म. इथं क्लिक करायचे. लिंक फॉर ॲप्लिकेशन इथं क्लिक केलं. ठीक आहे. बार्टी लिंक या ठिकाणी आल्या. TRTची लिंक आलेली आहे. बार्टीवरती क्लिक करायचं या वेबसाईटवरती. ठीक आहे. नेक्स्ट इथं येते बघा रजिस्ट्रेशन करायचं आहे का तुम्हाला लॉग इन करायचं. लॉग इन बी करू शकता. ज्यांनी ऑलरेडी लॉग इन केलं असेल, रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी लॉग इन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं इथं. ठीक आहे. अशा प्रकारचं पेज ओपन होईल बघा. तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम. ठीक आहे. जेवढी माहिती आहे ती भरायची आहे. लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID जे वगैरे काही आहे ते, मोबाईल नंबर भरायचा आहे आणि जनरेट OTP करायचे. तर OTP जनरेट झाल्यानंतर तुम्हाला शेवटी ते सबमिट करायचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन होऊन जातं. मग ते ती स्टेप पूर्ण करायचे. मग पुढे इथं लॉग इन करायचे. लॉग इनवरती यायचं. या ठिकाणी लॉग इन आहे बघा. लॉग इन करायचे इथून आणि मग तुम्ही जे पासवर्ड ते काय टाकला असेल ईमेल ID ते टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा साइन इन करून घ्यायचं आहे. जे पासवर्ड तुमचा आहे ते डेट ऑफ बर्थच असते ते सेव्ह करून घ्यायचे तुम्हाला. ओल्ड पासवर्ड, न्यू पासवर्ड टाकायचा या ठिकाणी. कन्फर्म न्यू पासवर्ड. ओल्ड पासवर्डमध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि न्यू पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. न्यू पासवर्ड क्रिएट केल्यानंतर इथं ईमेल ID आणि नवीन पासवर्ड या ठिकाणी लॉग इनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत साइन इन करून घ्यायचं आहे. इथं हे साइन इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पेज ओपन होईल. तुम्ही रजिस्ट्रेशन जेवढं केलं होतं तेवढं डिटेलवरती येईल आणि खाली ही माहिती भरायची आहे. आधार कार्ड नंबर, जेंडर, मॅरिटल स्टेटस हे सगळं भरून टाकायचं आहे. लास्ट सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. इथं सेव्ह अँड नेक्स्ट इथं क्लिक करून तर एवढी इथे माहिती भरायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आणि पुढे जे डिटेल येतील ते भरून सेव्ह अँड नेक्स्ट करत बाकीच्या जे डिटेल मागतील ते फिलअप करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आणि शेवटी सबमिट करायचं आहे. आणि ते फोटो एक मागतील तुम्हाला. डॉक्युमेंट्स जे काय आहेत ते लागतील आणि परत सिग्नेचर एक लागेल. हा सगळं असा फॉर्म भरायचा आहे. बार्टीचा फॉर्म आहे हा. महाज्योतीचा कसा भरायचा ते पण पाहूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी बघा लिंक फॉर ॲप्लिकेशन. इथं सगळ्या लिंक्स अवेलेबल आहेत. यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघा आपण बार्टीच्या ह्याच्यावर क्लिक केलं होतं. बार्टीची माहिती भरली होती. बार्टी लिंक आहे ती TRTI ची लिंक ही आहे खालची.
सारथीची लिंक आहे. ज्यांनी ज्या ह्याच्यासाठी म्हणजे हे आहेत पात्र आहेत त्यांनी हे भरायचं आहे. महाज्योतीसाठी वेगळी लिंक आहे, ARTI ही वेगळी लिंक आहे. हे काय एवढे लिंक आहेत, एवढे फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. आता जसं आपण बाकीचा भरला तसेच बाकीचे पण असंच भरायचे आहेत फॉर्म. तर ओल्ड पासवर्ड ते डेट ऑफ बर्थ त्यांनी क्रिएट केलेला असतो, आपली डेट ऑफ बर्थ जे काय आहे ते. आणि परत तुम्हाला नवीन पासवर्ड तिथे सेट करायचा आहे आणि नवीन पासवर्डवरती जाऊन पूर्ण मग ते नवीन पासवर्ड चेंज झाल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाते तिथलं. आणि परत लॉग इन करायचं आणि लॉग इन करून मग बाकीची जी प्रोसेस आहे ती भरायची आहे. बाकीचा जो फॉर्म आहे तो फिलअप करायचा आहे. काही अडचण आली तुम्हाला किंवा फॉर्म भरताना तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण त्या गोष्टीचं निवारण करूयात. थँक्स फॉर वॉचिंग.